गाडेगव्हाण हादरले. बेपत्ता तरुणाचा विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह. घातपाताचा संशय. शवविच्छेदनासाठी हलविले. जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील 30 वर्षीय तरुण कैलास गुलाब गिरी यांचा मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कैलास गिरी हा गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता होता. मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून अधिक तपासासाठी मृतदेह जालना येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याला शेत परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचं जाणवलं. त्याने वासाचा मागोवा घेतला असता विहिरीजवळील आडोशाच्या ठिकाणी एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही माहिती गावकऱ्यांना देताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, बीट अंमलदार राजू डोईफोडे, रमेश माने तसंच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने मृत्यूचं नेमकं कारण प्राथमिक तपासणीत स्पष्ट होऊ शकलं नाही. टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल वाघ यांनी तपासणी केली. मात्र मृत्यूचं कारण निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन आवश्यक असल्याचं मृतदेह जालना येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. कैलास गिरी हा 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं. त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने त्याच्या मृत्यूमागे घातपात असू शकतो असा आरोप नातेवाईकांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यांनी सांगितलं की सध्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं म्हटलंय. आणि मग ही घटना कधी माहिती झाली तुम्हाला? परवा संध्याकाळी ते गेले आणि नंतरून आलेच नाही. त्यांनी मोबाईल नेला नव्हता सोबत. तरी आम्ही काल दिवसभर त्यांना शोधलं. सगळ्या पाहुण्यारावळ्यात इकडं तिकडं फोन लावले. म्हटलं गेले असेल एखाद्या पाहुण्याची वेगळ्या ठिकाणी. तर मग कुठंच तपास नाही लागला त्यांचा. मग आज आम्ही शेवटी पोलीस स्टेशनला आलो आणि जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्या 1-2 तासांनीच डायरेक्टली तिथे बॉडी सापडली. मग आज गेले होते तर काही घरगुती वाद होता? नाही, काहीच नाही. तशी होती तशीच गेले होते. याच्यावर तुम्हाला काही संशय पुढं? हो, घरगुती वाद नसतं तर मग बाहेर संशय आहे मला. त्याच्या अगोदर वादविवाद झालेला होता? आमचा वाद चालू होता. आमच्या जरा घराचा वाद चालू आहे. याची काही तक्रार दिली होती? तक्रार दिली होती आम्ही पोलीस स्टेशनला. पोलीस लोकांनी काही ॲक्शन घेतली नाही त्यावेळेस. त्या तक्रारीला तुमच्या कुठलाही तुम्हाला प्रतिसाद भेटला नाही? काहीच प्रतिसाद भेटला नाही. आणि विशेष म्हणजे आमचं एकच गाव आहे, त्या घर आहे त्या गावामध्ये, तरी आमची कोणीच ॲक्शन नाही घेतली. ते लोक डायरेक्टली म्हणायचे तू कसं घर बांधतो आम्ही पाहतो, तू कसं घर बांधतो आम्ही पाहतो. त्यांनी शेवटी जे करायचं तेच केलं. म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे आली होती का? डायरेक्टली स्पष्ट झालेलं आहे ना सर. आमच्याकडे व्हिडिओ बनवलेले, आम्ही त्याच्यात बोललेले वगैरे, त्यांना धमकावलेल्याचे व्हिडिओ आहे ना आमच्याकडं. ते डायरेक्ट म्हणायचे तू कसं बांधतो घर आम्ही पाहतो.